नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या फ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. 16 जून रोजी झालेल्या ग्रामसेवक या परीक्षेमध्ये पहिल्या शिफ्टमधले काही प्रश्न आणि त्याची उत्तरे आज पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिली महिला शिक्षक कोण? पहिली महिला शिक्षक आहे सावित्रीबाई फुले. खालीलपैकी कोणता ब्राउझर प्रकार नाही? खाली दिलेले आहेत हे सर्व ब्राउझर प्रकार आहेत: गुगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज, सफारी, मोझिला फायरफॉक्स आणि ओपेरा. हे सर्व ब्राउझर प्रकार आहेत. यापैकी दुसरा कोणता दिला असेल तो ब्राउझर प्रकार नसणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आहे, भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते? तर भारतातील जैवविविधतेचे आगार आहे पश्चिम घाट. एकूण 4 हॉटस्पॉट आहेत. त्यामध्ये हिमालय, पश्चिम घाट, इंडो बर्मा प्रदेश आणि सुंडलँड. पश्चिम घाट हा द्विकल्पीय भारताच्या पश्चिम काठावर उपस्थित आहे. सुंडलँड हॉटस्पॉट दक्षिण पूर्व भारतात पश्चिम बंगाल, बांगलादेशच्या दक्षिणेस स्थित आहे. हिमालयात ईशान्य भारत, भूटान, नेपाळचे मध्य आणि पूर्व भाग येतात. इंडो बर्मा हा प्रदेश ईशान्येकडील राज्ये म्यानमार, कंबोडिया, लाओस, थायलंड, व्हिएतनाम आणि चीनच्या दक्षिणेकडील भागांमध्ये पसरलेला आहे. भारतातील लुप्तप्राय प्राण्यांच्या प्रजाती: रॉयल बंगाल टायगर, द ग्रेट एशियाटिक लायन, द स्नो लेपर्ड, द पिग नोज्ड फ्रॉग, द पिंक हेडेड डक. पुढचा प्रश्न विचारला होता अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजना ही भारत सरकारचे पाठबळ असलेली असंघटित क्षेत्रासाठीची एक योजना आहे. 2015च्या आर्थिक अंदाजपत्रकाच्या भाषणादरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेचा प्रथमतः उल्लेख केला होता. त्यानंतर त्याच वर्षी 9 मे रोजी कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन केले. अटल पेन्शन योजना ही 2015 रोजी सुरू करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असतो? जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी 2.5 वर्ष असतो. धवल क्रांती यांचे जनक कोण? धवल क्रांती यांचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन आहे. त्यानंतर प्राप्ती कर कलम या संदर्भात एक क्वेश्चन विचारला होता. पुढचा प्रश्न आहे, माहिती साठवण्यासाठी चुंबकीय संचयनाचे साधन कोणते? कम्प्युटरमध्ये माहिती साठवण्यासाठी आपण हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हणजेच HDD हे यूज करतो. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 याची अंमलबजावणी कधी झाली? 22 डिसेंबर 2008 रोजी लोकसभेत कोणत्याही चर्चेने ही दुरुस्ती मंजूर करण्यात आली. दुसऱ्या दिवशी ते राज्यसभेत मंजूर झाले आणि 5 फेब्रुवारी 2009 रोजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यावर स्वाक्षरी करून कायद्यात रूपांतर केले. पुढचा प्रश्न आहे, वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात? वनस्पती नायट्रोजन नायट्रेटच्या स्वरूपात घेतात. जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबवली? जलसंधारणासाठी कॅच द रेन 2024 ही मोहीम राबवली आणि ही मोहीम मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती याच्या अंतर्गत राबवण्यात आली. ग्राम विकासाचे अद्भुत मानले जाणारे गाव कोणते? महाराष्ट्रामध्ये ग्राम विकासाचे अद्भुत मानले जाणारे गाव आहे पाटोदा. हे गाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. कॉम्प्युटरचे गुणवैशिष्ट्य कोणते? कॉम्प्युटरचे गुणवैशिष्ट्य आहेत स्पीड, ॲक्युरसी, स्टोरेज कॅपॅसिटी आणि रिमेंबरिंग द पॉवर. पुढचा प्रश्न आहे, CPUचे घटक कोणते? CPUचे घटक आहेत अरिथमेटिक लॉजिक युनिट म्हणजेच ALU. पुढचा प्रश्न आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज 11, विंडोज 10, विंडोज 8, विंडोज 7, विंडोज विस्टा आणि विंडोज XP.